शुभ नव्या. आय हाय. पार्ट आहे 19. ओके. न्यू पार्ट हा. सो पार्ट 18 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ मस्त नव्याला घेऊन जातो पार्कमध्ये आणि मग दोघेही छान बोलतात, बसतात आणि मग कॉलेजला जातात. तर परत कॉलेज झाल्यानंतर शुभ कॉल करतो तर नव्याच्या मेल फ्रेंड्सवरून दोघांमध्ये भांडण होतं तर बोलत नसतात. आणि मग केवांश करतो कॉल तर शुभ बोलतो नव्यासोबत. तर नव्या जस्ट रागात रूड बोलत असते. सो आता पुढे बघू. शुभ बोलतो की सेन्स गेला माझा तुझ्यामुळे आणि मला आता भेटायचं आहे. सो ये पटकन जवळच्या ग्राउंडवर आणि 15 मिनिटे ये. कळलं? तर नव्या रागात बोलतो की केवांश सांगून दे मी नाही येणार आहे कुठेच. उगाच वेट करून टाइम वेस्ट करायचा नाही आणि त्यावरून काही बोलायचं नाही मला. तर शुभ बोलतो की नव्या तू येणार आहेस आणि मी वेट करणार आहे. कळलं? शुभ तसंच केवांशला बोलतो की केवांश घे तुझा फोन आणि मग कॉल कट करून तसंच सिगरेट देऊन देतो त्या मुलांना आणि जातो त्या ग्राउंडवर जिथे नव्याला बोलवलेला असतो. आणि केव्हाच पण जातो सोबतच. तर नव्या आधी खूप विचार करते की नाही जाणार, नाही जाणार म्हणून. पण मन सांगतो की जा नव्या जा. इतका इगोइस्टिक मुलगा समोरून बोललाय तुझा लडका आवाज ऐकून. सो तू जा. तर तसंच नव्या टाइम बघते तर 9:15 वाजलेले असतात रात्रीचे. तर नव्या फेसवरून पाणी घेते आणि हेअर्स जस्ट बांधून घेते आणि जाते ग्राउंडवर. आणि मग शुभ केव्हांश बसलेले असतात तर तिथे नव्या पोचते आणि मग नव्याला बघताच क्षणी शुभ जातो जवळ आणि बोलतो की तुला इतकाच फरक पडतो तर न बोलता का राहत आहेस? बोलत का नाही आहे तू? तुला माहिती आहे ना तू स्वतःला त्रास करून घेतलेला मला बिलकुल नाही आवडत. मग तरी का तेच ते वागत असते तू? तर नव्या बोलते की तुला इतकीच काळजी आहे तर बोलायचं होतं ना मग. तुला तोंड नव्हतं का बोलायला? चूक स्वतः करायची आणि वरून समोरच्यानेच बोलावं ही अपेक्षा करायची. कुठला रूल आहे हा? काय समजतो तू स्वतःला जे असं वागत आहेस? तर शुभ शांतपणे ऐकून घेत असतो आणि मग तसंच केव्हाच सांगतो की अगं हा आता सिगरेट पिणार होता. बघ त्याच्या हाताची स्मेल घेऊन येते की नाही? शुभ तसंच हात मागे करत बोलतो की शांत बसतो. भांडण मिटवायला आला की पुन्हा वाढवायला आला? तर नव्या तसंच शुभला बोलते की हात पुढे कर. तर शुभ बोलतो नाही ग तो मस्करी करत आहे. तर नव्या रागात बोलते की तू हात पुढे कर. तर तसंच शुभ हळूच हात पुढे करतो. तर नव्या जस्ट स्मेल करते. तर खरंच सिगारेटची स्मेल येते. तर तसंच नव्याला खूप जास्त राग येतो तर केव्हांशला बोलतो की काठी बघ एखादी पटकन. तर नव्या आणि केव्हांश दोघेही आजूबाजूला काठी शोधायला लागतात. तर केव्हांशला काठी मिळताच नव्याच्या हातात देतो आणि मग नव्या घेऊन येते आणि तसंच ज्या हाताने पकडला सिगारेट त्याच हातावर मारते. तर शुभ तसंच जोरात ओरडतो आणि केव्हांशला शिवी देतो. तर शिवी देताच नव्या बोलते की बघ बघ घाण कसा बोलतो हा नालायक. असंच बोलत परत मारते आणि मार चुकवायला शुभ मागे मागे हात करत असतो. तर नव्या बोलते की इथे आता उठाबशा काढ आणि बोल की आजपासून सिगरेटला साधं बघणार सुद्धा नाही. हे बोलत काढ. तर शुभ नाही नाही बोलतो. तर नव्या काठी हातात घेऊन उभी होताच शुभ पटकन बोलतो की काढतो काढतो. देन उठाबशा काढत बोलत असतो. तर केव्हाच मस्त हसत असतो आणि मग तिथे लहान लहान मुलं पण असतात. तर शुभला तसं बघून हसतच विचारायला लागतात की दादा काय केलं तुम्ही? तुम्हाला कोणी पनिशमेंट दिली? तर शुभ काही बोलत नाही आणि नव्या सांगते की त्यांनी होमवर्क नाही केला पूर्ण आणि क्लास पण मिस केला आणि तुम्ही घरी जा आता नाहीतर तुम्हाला पण इथं उभं करते. अय्यो. व्हेरी स्ट्रिक्ट. नव्या खूप जास्त स्ट्रिक्ट मॅम आहे. तर ते मुलं तसंच घाबरून नाही नाही बोलत चालले जातात आणि मग नव्या स्टॉप बोलते शुभला. तर शुभ तसंच बेंचवर बसून घेतो आणि मग केव्हांश पाणी देतो प्यायला. देन नव्या बोलते की आता यानंतर जर खरंच असं काही केलं ना तर तू बघशील मी तुझं काय करते. आणि चुकून पण केव्हांशला काही बोलायचं नाही आणि केव्हांश हा तुला काही बोलला तर मला सांग. मग बघते याची दादागिरी. आणि तू पण वाईट कामात मदत करायची नाही नाहीतर तुला पण देते चांगले फटके. तर शुभ बोलतो की नव्या इकडे ये. ते नव्या जाऊन बसते शुभजवळ. तर शुभ बोलतो की ह्यानंतर किती पण काही पण झालं ना तरी मला बोलणं बंद करू नको. मला घरात एक सेकंद सुद्धा नॉर्मल राहवत नव्हतं. तू विचार सुद्धा नाही करू शकत किती वेड्यासारखं तुझा मेसेज कॉल येईल म्हणून वेट करत होतो. आणि खरंच खूप जास्त प्रेम करतो मी तुझ्यावर. आय रिअली रिअली लव्ह यू माय लव्ह. तर हे सर्व ऐकून नव्या थोडी इमोशनल होते. तर तसंच हक करते आणि बोलते की माझं सुद्धा खूप जास्त प्रेम आहे शुभ आणि घरात माझं कुठेच काहीच लक्ष लागत नव्हतं. आता घरी जेवताना सगळे ये जेवायला बोलले पण माझी बिलकुल इच्छा होत नव्हती.
तर केव्हांश बोलतो की "अरे ओ मिस्टर अँड मिसेस प्रेयसी प्रियकर, जरा आजूबाजूला लक्ष द्या. तुम्ही तुमच्या रूममध्ये नाही तर बाहेर ग्राउंडवर आहे." तर शुभ बोलतो की "यार नव्या, माझा बेस्ट फ्रेंड नाही तर दुश्मन आहे गं." तर नव्या बोलतो की "शट अप. खूप चांगला फ्रेंड आहे तो तुझा आणि असं नको बोलू. मला माहिती आहे त्याच्या मनात नेहमी तुझ्यासाठी चांगलंच असतं आणि वाईट असं 1% पण काही नसतं. कळलं तुला? बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर. केवांश." सो मग तिघेही बोलतात थोड्या वेळ, तर नव्याला येतो घरून कॉल. तर तसंच निघतात घरी जायला आणि मग 10ला घरी पोहोचतात आणि सर्वात आधी घरी जातात. दोघेही जेवण करतात आणि नव्या असते हॉलमध्ये सर्वांसोबत गप्पा मारत. तर शुभ पण हॉलमध्ये असतो टीव्ही बघत आणि मग 11ला रूममध्ये जातो झोपायला आणि नव्या हॉलमध्येच असते. तर शुभ मेसेज करतो. तर नव्याचं लक्ष नसते आणि मग शुभ वेट करत तसंच बसलेला असतो सोशल मीडियावर टाइमपास करत. तर 11:40ला नव्या येते रूममध्ये आणि तेव्हा मेसेज बघून शुभला रिप्लाय करते आणि फोन बाजूला ठेवून चेंज करत असते. तर शुभ इन्स्टंट रिप्लाय करून परत वेट करत रिप्लाय करतो रिप्लायचं. तर नव्या चेंज करण्यात बिझी असते आणि मग 5 मिनिटांनी करते रिप्लाय आणि परत तसंच फोन ठेवून देते आणि रूममधला पसारा आवरून घेत असते. ओ माय गॉड! आता काय होईल? शुभ परत इन्स्टंट रिप्लाय करून सेकंड मेसेज हाही करतो, की आतापर्यंत बिझीच होती आणि आतासुद्धा बिझी आहे म्हणून असे लेट रिप्लाय चालू आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. करतो असंच बिकॉज बोलायचं मला असतं, प्रेम माझं जास्त जास्त असतं. सारखं-सारखं मला माहिती करून घ्यायचं असतं, की ही कुठे असेल आणि काय करत असेल, एक्सेट्रा, एक्सेट्रा. पण तुम्हाला तर असं काही असं काही वाटतच नाही. आणि मग नव्या येऊन मेसेज बघताच कॉल करते आणि बोलते, की "काय झालं बेबी एवढं चिडायला?" मी रूममध्ये आले तर मेसेज आधी केली आणि मग चेंज केली आणि मग पसारा दिसला तोच आवरून घेतली. बस बाकी काही नाही. तर शुभ परत चिडतो, की "हो ना, मगाचपासून मी वेट करत आहे. ते मी मूर्ख आहे." तर नव्या बोलते, की "गर्लफ्रेंडच्या मेसेजचं वेट करणे मीन्स प्रेमात असणे आणि मला आवडतं माझं हे गोड बाळ असं माझ्यासाठी वेट करत असेल तर. पण मी जाणून करत नाही आहे काही. सो प्लीज तू असं निगेटिव्ह घेऊ नको, कळलं?" तर शुभ हे सर्व ऐकून शांतच असतो. ओके. आणि मग नव्या बोलते, की "बरं तू जेवण केलं ना नीट? आणि घरी गेल्यानंतर परत कुठे बाहेर तर नाही ना गेला? आणि तुला एक सांगते, कितीही काही झालं तरी माझ्याशी खोटं कधीच नको बोलू प्लीज बेबी. मला सहन होत नाही." तर शुभ ठीक आहे बोलतो आणि हेही सांगतो, की "मी बाहेर कुठेही गेलो नाहीये आणि तुझ्याशी खोटं बोलायची मला कधीच गरज पडणार नाही. इतकं फ्री फील करून देऊ नये ना तुम्हाला, की मी इझिली प्रत्येक गोष्ट शेअर करतो आणि काही राहिलं तर विचारतो सुद्धा." तर नव्या ठीक आहे बोलते आणि मग दोघांचं असंच बोलणं चालतं थोडा वेळ आणि मग दोघेही शुभरात्री विश करून झोपून घेतात. क्यूट हग करून. नेक्स्ट डे मॉर्निंग नेहमीप्रमाणे नव्या उठून आधी मेसेज करते आणि हॉलमध्ये असते सर्वांसोबत चहा घेत, गप्पा मारत आणि मग आरामात 9 पर्यंत शुभ उठतो आणि तसंच जाऊन फ्रेश होतो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो चहा घेत आणि तेव्हा करतो नव्याला मेसेज. तर नव्याचा फोन जवळ नसतो आणि मग तसाच शुभ फोन बघतो थोड्या वेळ आणि दोघांच्याही कॉलेजला असते सुट्टी. तर शुभ कॉल करतो केवांशला आणि विचारतो, की "आज काय प्लॅन आहे?" तर केवांश बोलतो, की "मी आज बाहेर जाणार आहे विथ माय प्रिन्सेस आणि बाकी तुझं काय प्लॅन आहे?" तर शुभ बोलतो, "माझं काही प्लॅन नाही आहे. नव्या कुठे बिझी आहे काय माहिती, तिची अजून रिप्लाय नाही आला आणि तुम्ही दोघेच चालले का बाहेर फिरायला? लाइक तू अँड तुझी गर्लफ्रेंड?" हां, केवांश. तर केव्हांश हो बोलतो, तर शुभ बोलतो, की "चल ना, बाकी 2-3 फ्रेंड्सना कॉल करून विचार ना. मस्त सगळे जाऊन फिरून येऊ. जर तुला पटत असेल तर. नाहीतर तुला एकटं जायचं असेल तुझ्या गर्लफ्रेंडसोबत तर तू जाऊ शकतो." तर केव्हांश बोलतो, "हो, मला एकटं जायचं आहे. चल बाय. बोलू नंतर. टेक केअर." देन केव्हांश कॉल कट करतो. तर शुभला खूप वाईट वाटतं असं वागणं बघून बिकॉज केव्हांशकडून असं काही एक्स्पेक्टेड नव्हतं शुभला. आणि मग तसंच केव्हांश कॉल करतो नव्याला, तर नव्या कॉल रिसीव्ह नाही करत बिकॉज नव्याचा फोन रूममध्ये असतो आणि नव्या हॉलमध्ये असते. आणि मग तसंच केव्हांश कॉल करतो रिषिताला. रिषिता म्हणजे नव्याची फ्रेंड. तर रिषिता कॉल रिसीव्ह करते आणि मग केव्हांश बोलतो, की "आज सुट्टी आहे, सो जायचं का कुठे बाहेर फिरायला?" तर रिषिताला थोडं ऑड वाटतं, की असं डायरेक्ट कसं काय विचारलं, जस्ट लाइक अ गर्लफ्रेंड. तर रिषिता बोलते, की "अरे, तू नक्की मलाच कॉल करून हे सर्व बोलत आहे ना?" तर केव्हांश बोलतो, की "ओह नो! मी तुला आधी हे सांगायला हवं होतं, की आपल्याला सर्वांना फिरायला जायचं आहे बाहेर. लाइक शुभ, नव्या, तू आणि मी अँड माझी गर्लफ्रेंड आणि पुन्हा 2-3 फ्रेंड्सला विचारलं असतं मी."
तर ऋषिता बोलते, की "ठीक आहे, जाऊया. पण नव्या शुभ आहेत का रेडी?" काहीतरी भांडण चालू होतं त्यांचं, सो त्यांना एकदा कन्फर्म विचारून घे. तर केव्हांश बोलतो, की "झालं, झालं. त्यांचं भांडण संपलं." तर ऋषिता बोलते, की "ठीक आहे." आणि मग काही वेळाने नवव्या रूममध्ये जाऊन फोन बघते. तर शुभ केव्हांशचे कॉल्स असतात. तर आधी शुभला कॉल करते. तर शुभ विचारतो, की "तुला फोन सोबत ठेवायला काय प्रॉब्लेम आहे?" तर नव्या बोलते, की "मला फोन सोबत ठेवायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण सगळे घरी असतात, लाईक जॉइंट फॅमिली आहे ना, मग लक्षात येतं असं चॅट करताना वगैरे. सो त्यापेक्षा फोन रूममध्ये ठेवून जाते. कोणाचं लक्ष नको जायला बोलताना." यावर शुभ बोलतो, की "ठीक आहे, मग ह्यानंतर इतकं गॅप नको ठेवू रूममधून गेल्यानंतर. बिकॉज कधीतरी खरंच इमर्जन्सी असेल आणि मला गरज असेल आणि तू खाली हॉलमध्येच बसलेली असेल." तर नव्या बोलतो, की "शट अप. असं निगेटिव्ह काही बोलू नको आणि मला ओरडायला लावू नको. कधी नाही येणार अशी घाण इमर्जन्सी. सो प्लीज तू शांत बस. आणि मला तुझा कॉल येऊन गेल्यानंतर केव्हांशचा पण कॉल येऊन गेला होता. सो तूच करायला सांगितलं, की तुला त्यातलं काही माहिती नाही?" तर शुभ बोलतो, की "मला नाही माहिती तो का कॉल केला असेल आणि मी कॉल ह्यासाठी केला होता, की आज सुट्टी आहे तर असंच कुठं बाहेर जाऊन यायचं का?" तर नव्या बोलते, की "ठीक आहे, पण लवकर येऊ म्हणजे मला इव्हनिंगला स्टडीला बसता येईल." इव्हनिंगला लेट आलो आपण तर माझं स्टडी होणार नाही मग. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही जायची वेळ डिसाईड करतात लाईक विथिन 30 मिनिट निघू म्हणून. आणि मग कॉल कट करतात. सो फायनली नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 20 मध्ये बघणार आहे आपण आता नवव्या तसंच कॉल ठेवून काय काय करते आणि केव्हांसोबत बोलणं होईल की नाही आणि केव्हांसच्या प्लॅनमध्ये नव्या इन्व्हॉल्व होईल का आणि शुभला हे सर्व कळणार की नाही कळणार आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.